सोलापुरात भाजपच्या माजी नगरसेवकांचं कार्यालय फोडलं तर तिकीट वाटपावरून झालेल्या राड्यामध्ये सर्वदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शंकर शिंदेंचं कार्यालय फोडलं। मनसेच्या बाळासाहेब सर्वदे यांची हत्या झाल्याचाही आरोप। 4 जण या प्रकरणी ताब्यात। पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 1165 उमेदवार रिंगणात तर काल अखेरच्या दिवशी तब्बल 169 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले। पालिकेच्या 165 जागांसाठी राजकीय पक्ष मैदानात। भाजप समर्थकांकडून व्हिडिओ शेअर करत ठाकरेंवर टीका। लंडनमध्ये मुस्लिम महापौर झाला तसं ठाकरेंना मुंबईत करायचंय, लंडनचा दाखला देत भाजप समर्थकांचा मोठा दावा। नवाब मलिकांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीसोबत कोणतीही युती आणि तडजोड करणार नाही, अमित साटम यांचं वक्तव्य। तर देशविरोधी समाजविघातक दहशतवादी जिहादी शक्तींबरोबर कोणतीही तडजोड होणार नाही, साटम यांची माहिती। 25 वर्षात मुंबई महापालिकेमध्ये केलेलं एक काम दाखवावं, आदित्य ठाकरेंच्या प्रेझेंटेशनवर अमित साटम यांची टीका। तर ठाकरे कुटुंब मुघलांशी हातमिळवणी करत आहे, साटम यांचा निशाणा। पुण्यामध्ये अजित पवारांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो। बॅनरवर शरद पवारांचा फोटो कायम राहणार का? पत्रकारांचा अजित पवारांना सवाल। तर तुझ्या तोंडात साखर पडो असं अजित पवारांचं यावेळी उत्तर। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास दादा राजी, दादांचं उत्तरातनं संकेत। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत होणार। तर संजय राऊत आणि महेश मांजरेकर ही मुलाखत घेणार। 6 जानेवारीला मुलाखतीचं चित्रीकरण होणार, तर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात ही मुलाखत प्रसिद्ध होणार। मुंबईमध्ये अजित पवारांचा स्वबळावर लढण्याचा निर्णय योग्य, नवाब मलिकांचं वक्तव्य। तर काही जण माझ्या नावानं बोंबाबोंब करत होते, नवाब मलिक यांची भाजप आणि शिंदेंच्या सेनेवर टीका। अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकरांमध्ये जुंपली। कोण प्रताप पाटील मला माहिती नाही, अशोक चव्हाणांचं वक्तव्य। तर कोण पराभूत होईल किंवा केलं असतं तर त्यांच्या लक्षात आलं असतं, प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांवर पलटवार। शिल्पा केळुसकर यांच्या उमेदवारीवरून भाजपकडून पोलिसात तक्रार। तर मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचं भोईवाडा पोलिसांना पत्र। शिल्पा केळुसकर यांनी भाजपच्या एबी फॉर्मची झेरॉक्स जोडून भरला होता उमेदवारी अर्ज। तर सायन पोलीस ठाण्यामध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा ठिय्या। दत्ता केळुसकरांनी एबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक। बनावट अर्ज वैध ठरल्यामुळे कार्यकर्त्यांचं पोलीस ठाण्यामध्ये आंदोलन। महायुतीचे 200 नगरसेवक जिंकतील, सर्वाधिक नगरसेवक उत्तर मुंबईतनं निवडून येतील, पियुष गोयल यांचा विश्वास। तर आम्ही जागतिक दर्जाच्या मराठी शाळा बांधणार, तिथे इतर भाषा सुद्धा शिकवल्या जाणार, पियुष गोयल यांची प्रतिक्रिया। मुंबईमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या युतीमध्ये बिघाडी। तर वॉर्ड क्रमांक 140 मध्ये ठाकरे बंधू पवारांच्या राष्ट्रवादीत बिघाडी। पवारांचा उमेदवार असताना ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवार दिलाय। 3 वाजेनंतर सुद्धा अर्ज माघारी नोंदवण्याच्या मंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना धमक्या। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचा ट्विट करत आरोप। तर माघार घेण्यासाठी समोरच्या उमेदवारांना 5 कोटी दिले जात आहेत, संजय राऊतांचा आरोप। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्यात चांगलं चालत नव्हतं, प्रवीण दरेकरांची टीका। तर देवाभाऊंनी एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली आणि एकनाथ शिंदेंनी देवाभाऊंना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केलं, प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। विधानसभेचा अध्यक्ष हा निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये जातो आणि दमदाटी करतो, अनिल परबांची टीका। तर विरोधी पक्षाला निवडणूक ही लढूनच द्यायची नाहीये, राहुल नार्वेकरांच्या व्हायरल व्हिडिओवर अनिल परब यांची टीका। अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि भाजप युतीचे आतापर्यंत 5 नगरसेवक बिनविरोध। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 आणि भाजपचे 3 उमेदवार बिनविरोध। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी उमेदवारांशी यावेळी संवाद साधत त्यांचं अभिनंदन केलं। अहिल्यानगरमध्ये बेपत्ता झालेले उमेदवार सुखरूप, राजकीय दबाव येऊ नये म्हणून दोन्ही उमेदवार फोन बंद करून देवदर्शनाला गेल्याची माहिती। मनसे उमेदवारांनी कुटुंबियांना फोन करून सुखरूप असल्याची माहिती दिली आहे। पुण्यामध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती तुटली। शिंदेची शिवसेना 123, भाजप 165 जागा लढवणार। एकाही उमेदवारांना अर्ज मागे न घेतल्यामुळे चित्र स्पष्ट। तर आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत अजूनही बंड कायम। सूर्यकांत कोळी आणि श्रावणी देसाईंचा अर्ज मागे घेण्यास नकार। तर प्रभाग क्रमांक 196 मधून संगीता जगताप यांची उमेदवारी कायम। मनसेमध्ये बंडखोरी केलेल्या माजी नगरसेविका अनिशा माझगावकर नॉट रिचेबल। तर अनिशा माझगावकर यांच्याकडून भांडूपच्या प्रभाग क्रमांक 114 मधून उमेदवारी अर्ज। या प्रभागातनं ठाकरेंच्या शिवसेनेच्या राजोल पाटील या अधिकृत उमेदवार।
ठाण्याच्या प्रभाग क्रमांक 5 मधून शिवसेनेच्या सुलेखा चव्हाण यांचा बिनविरोध विजय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानं निवडणूक बिनविरोध, तर प्रभाग क्रमांक 5 ब मधून शिंदेच्या शिवसेनेच्या जयश्री डेव्हिड या बिनविरोध विजयी। पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी सुरेश खंडाळे यांच्याकडून तिकीट न मिळाल्यानं आंदोलन, तर त्यांनी प्रभाग क्रमांक 36 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मात्र पक्षाचा एबी फॉर्म न मिळाल्यानं खंडाळ्यांकडून नाराजी व्यक्त। जळगावच्या अंमळनेरच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षाला पदग्रहणाच्या वेळी अभिनंदन करण्यासाठी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोन। उपमुख्यमंत्री शिंदेंनी नगराध्यक्ष परीक्षित बाविस्कर यांना दिल्या शुभेच्छा। डोंबिवलीमध्ये मनसे शहराध्यक्ष मनोज घरत यांच्याकडून उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर मनोज घरत यांच्याकडून शहराध्यक्ष पदाचाही राजीनाम्यानंतर मनोज घरत यांनी माध्यमांशी न बोलता पळ काढलाय। धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये महायुतीचाच झेंडा फडकणार, माजी आमदार राजन साळवींकडून विश्वास व्यक्त। जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची पार पडली बैठक। मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेचा पहिला महिला मेळावा उत्साहात संपन्न। मेळाव्यामध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला। सोलापूर महापालिकेसाठी 1230 पैकी 490 उमेदवारांनी निवडणुकीतनं माघार घेतली। सोलापूर महापालिकेच्या 102 जागांसाठी एकूण 738 उमेदवार रिंगणार। प्रभाग क्रमांक 17 मधील भाजप उमेदवार शिल्पा सौरभ सांगोरे यांच्या निवडणूक कार्यालयाचं माजी खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार संजय उपाध्याय यांच्या हस्ते उद्घाटन। महाआघाडीचे सर्व उमेदवार प्रचंड बहुमतानं विजयी होतील। उद्घाटनावेळी गोपाळ शेट्टींची प्रतिक्रिया। नागपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे गौरव महाजन यांनी अर्ज मागे घेतला। प्रभाग क्रमांक 21 मधून अर्ज मागे घेत शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याची माहिती। गौरव महाजन लवकरच कार्यकर्त्यांसह शिंदेच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश करणार। दहिसर मागाठाणेमधील महायुतीच्या सर्व बंडखोरांनी अपक्ष अर्ज मागे घेतले। दहिसर आणि मागाठाणेमध्ये 10 ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांनी अपक्ष अर्ज भरले होते। आमदार प्रकाश तुर्वे यांच्या मध्यस्थीनंतर सर्व अपक्षांनी अर्ज घेतला मागे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते नितीन देशमुख यांचा भाजपात पक्षप्रवेश। भाजपचे मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये नितीन देशमुख हे भाजपात। पडळकर आक्रमक नेते आणि काही गैरसमजातनं वाद झाला होता। आव्हाडांशी बोलण्याची हिंमत झाली नाही, नितीन देशमुखांची प्रतिक्रिया। पुण्याविरोधात गुन्हा दाखल झाला तर गुन्हा सिद्ध होण्याआधीच तो दोषी असतो का? अण्णा बनसोडेंचे चिरंजीव सिद्धार्थ बनसोडेंच्या प्रश्नावरून अजित पवारांचं भाष्य। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सत्तेची खूप मिजास आलेली दिसते। अध्यक्षांना विधानसभेच्या बाहेर कुठलेच अधिकार नसतात, अंजली दमानी यांची टीका। तर ज्या थाटात नार्वेकरांनी जॉईंट कमिशनर यांचा फोन करत आदेश दिले त्यांची सत्तेची या ठिकाणी मिजास दिसत होती, दमानी यांचा हल्लाबोल। ठाण्यामध्ये मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांचं आंदोलन। ठाणे कल्याण डोंबिवलीमध्ये अपक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार पळवल्याचा आरोप। महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर ठाण्यामध्ये आंदोलन। राज्यातील 29 पालिकांमध्ये 66 नगरसेवक बिनविरोध। भाजपचे 43, शिवसेनेचे 19, राष्ट्रवादीचे 2 तर इतरही नगरसेवक बिनविरोध। मालेगावात इस्लाम पार्टीचा 1 तर पनवेलमध्ये 1 अपक्ष बिनविरोध। जालना महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 16 मधून काँग्रेसच्या विकास शिंदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। उमेदवारी अर्ज कशामुळे मागे घेतला याचं कारण अद्याप अस्पष्ट। लोकांना विकसित महाराष्ट्राकडे जायचंय, त्यामुळे अनेक उमेदवार बिनविरोध झालेत। बावनकुळेंचं वक्तव्य। 42व्या वर भाजपचे नगरसेवक बिनविरोध, मात्र विरोधक त्याला गालबोट लावतात। बावनकुळेंची अविनाश जाधवांवर टीका। नाशिकच्या चांदवड नगरपालिकेमध्ये 3 अपक्ष नगरसेवकांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश संपन्न। वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणातनं मनसेच्या 7 उमेदवारांची माघार। राज ठाकरेंच्या आदेशामुळे माघार घेण्याची वेळ आली असल्याची उमेदवारांची माहिती। तर अकोल्यामध्ये महापालिका निवडणुकीत तयारीचा मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून आढावा। बावनकुळे यांची भाजप पदाधिकाऱ्यांसोबत बंद दाराआड बैठक। जळगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना महायुतीच्या एकूण 12 जागा बिनविरोध, तर भाजपचे 6 आणि शिंदेच्या शिवसेनेचे 6 असे एकूण 12 उमेदवार बिनविरोध निवडणुकीच्या मध्ये विजयी। तर महायुतीच्या कार्यकर्त्यांचा ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत जल्लोष।
नांदेड महापालिकेसाठी शिंदेच्या शिवसेनेनं प्रचाराचा नारळ फोडला। सर्वाधिक नगरसेवक निवडून आणून शिवसेनेचा महापौर करणार। नांदेड उत्तरचे शिंदेचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी व्यक्त केला विश्वास। कल्याण डोंबिवलीमध्ये अर्ज माघारीच्या शेवटच्या तासात गोंधळ। क्रमांक क मध्ये उमेदवारी मागे घेण्यास आलेल्या उमेदवार आणि पोलिसांनी सुरक्षा रक्षकांमध्ये जोरदार बाचाबाची। घटनेनंतर काही काळ तणावाची स्थिती। यवतमाळ नगर परिषदेच्या भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रियदर्शनी अशोक उईके यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला। पहिल्याच बैठकीमध्ये महिला सुरक्षेच्या दृष्टीनं निर्भया पथक, दामिनी पथकाची ही सुरुवात। महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी भाषा सक्तीची, मातृभाषा सन्मानित झाली पाहिजे। 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातनं मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगर महाराज समाधीस्थळासाठी वडू बुद्रुक या ठिकाणी 2.5 एकर जमीन। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनंतर बावनकुळेंचा पुढाकार। केईएम रुग्णालयाच्या मालकीची वडू बुद्रुक इथली जमीन आता समाधीस्थळी उपलब्ध। शासन निर्णयही जारी। जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीच्या अंत्यविधीला हजारो लोक कसे जातात? पालकमंत्री राधाकृष्ण विखेंकडून अहिल्यानगर पोलिसांची कानउघडणी। पुणे बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी बंटी जहागीरदारच्या अंत्यविधीला श्रीरामपूरमधील हजारो लोकांनी हजेरी लावली होती। अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये पॅडवर शिवरायांच्या फोटोवर राम शिंदेंचं स्टिकर लावणाऱ्या दुकानदारानं आता माफी मागितली। रोहित पवारांनी पॅडचा व्हिडिओ ट्विट करत या संदर्भात टीका केली होती। एमपीएससीचे परीक्षार्थी उद्या पुन्हा आंदोलन करणार। जरांगे पाटील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी आज पुण्यातच मुक्कामी असणार। निर्णय झाला नाही तर पुन्हा आंदोलन करणार, जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। अमरावतीमध्ये सुद्धा एमपीएससीच्या परीक्षार्थींचे आंदोलन। पीएसआय पदासाठी वयोमर्यादा वाढवण्यासाठी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी आक्रमक। दरम्यान परीक्षा अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलेली असताना विद्यार्थ्यांचे हे आंदोलन। राज्य शासनाकडून मात्र अद्याप कोणतीही भूमिका जाहीर नाही। साताऱ्यातील कराडच्या पालीमध्ये खंडोबाची यात्रा उत्साहात सुरू। यात्रेमध्ये खंडोबादेव गावातनं पाली गावात रथातनं जाण्याची प्रथा। लाखो भाविकांकडून येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर। बीडमध्ये अभिनेते सयाजी शिंदेंनी उभारलेल्या देवराईला पुन्हा अचानक आग, तर आगीमध्ये तब्बल 2 एकरचा परिसर जळून खाक। आग विझवण्यात सध्या यश, मात्र झाडांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। छोटी झाडंही जळून खाक। शेवटचा वडिलांचा चेहराही पाहू शकले नाही। मंगेश काळोखेंची मुलगी वैष्णवी काळोखेंची हृदय पिळवटून टाकणारी प्रतिक्रिया। माझ्या वडिलांच्या मारेकरांना फाशी द्या, वैष्णवीची मागणी। यवतमाळच्या शेंदूरसनी ग्रामपंचायतीमध्ये जन्म मृत्यू बनावट नोंदी प्रकरणात एका आरोपीला अटक। यवतमाळ पोलिसांची कारवाई। नोंदी तपासण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एसआयटी केली होती स्थापन। मुरबाड इथल्या पेसा अंतर्गत असलेल्या सिंगापूर ग्रामपंचायतीमध्ये अध्ययन केंद्राचं उद्घाटन। सिंगापूर ग्रामपंचायत ही संत गाडगेबाबा पुरस्कार तसंच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत पात्र झालेली ठाण्यातली पहिली ग्रामपंचायत। खेड तहसीलदाराच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकऱ्यांचं अलगीनाथ आंदोलन। बनावट कागदपत्रांच्या आधारे तहसीलदार शेतकऱ्याची मिळकत बळकावत असल्याचा आरोप। जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर सुद्धा मनमानी कारभार सुरूच असल्यामुळे शेतकऱ्यांचं आंदोलन। धाराशिवमध्ये एमआयडीसी प्रशासनाविरोधात शेतकऱ्यांचं भीक मागो आंदोलन। जमिनीचा मोबदला द्यावा आणि किंवा इच्छा मरणाची परवानगी द्यावी, शेतकऱ्यांची मागणी।